माझा मी देवाचा। बघू, स्थूल शरीर आणि मन यावर आपण कार्य कसं करावे? अध्यात्माची मदत घेताना स्थूल शरीर आणि मन ह्यावरच पूर्ण कार्य करायचे असते। हा जो अध्यात्माचा सर्व जो पसारा आपण बघतो जगामध्ये, वेगवेगळ्या धर्मांचा, वेगवेगळ्या पंथांचा, संप्रदायांचा, परमेश्वरी अवतारांचा, हा सगळा अध्यात्माचा जो कार्य भाग आहे तो केवळ आपल्या मनावरच कार्य करत असतो। कारण हे मन आपल्या शरीरातलं खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्या मनामुळेच आपले पुनर्जन्म सुद्धा घडत असतात। मनामध्ये संस्कार साचलेले असले की पुनर्जन्म हा ठरलेलाच असतो। तर अशा प्रकारे मनासाठीच हा अध्यात्माचा पसारा मांडलेला आहे आणि भगवंताच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने ह्या अध्यात्माचे आपल्याला खूप पर्याय उपलब्ध आहे। ज्याला जो घ्यायचा तो घ्या, ज्याला जो भावतो तो घ्या, ज्याला जो जमतो तो घ्या। आता मनावर आणि स्थूल शरीरावर कार्य करत असताना आपल्याकडे धर्मग्रंथ आहेत, आपल्याकडे गुरु आहेत, सद्गुरू आहेत, संत आहेत, त्यानंतर अवतारी पुरुष आहे, परमात्मा आहे, ईश्वराची संकल्पना आहे, त्यासाठीचे संपूर्ण आपल्याकडे मंत्र आहेत, त्यासाठीच्या पूजा अर्चा दिलेल्या आहेत। आपल्याकडे निसर्ग हा सगळ्यात मोठा गुरु असतो, निसर्गाकडनं आपण बरंच काही घेऊ शकतो। ह्या अशा प्रकारचं जी ज्ञानाची साधन आहे, मुख्य म्हणजे वेद आहेत। वेद हे आपल्याकडे आहेत आणि ह्या वेदांमधून, ह्या संपूर्ण ब्रह्मांडातूनच आपल्याला ही अध्यात्माची जागृती मिळत असते। फक्त आपल्याकडे ती घेण्याची आणि ती बघण्याची दृष्टी असायला हवी। डोळे तर सगळ्यांनाच असतात, पण ती दृष्टी असायला हवी। जसं की बघा, बहिणाबाई ही अशिक्षित होते, काही शाळा शिकलेली नव्हती, पण तिने निसर्गातून किती सुंदर सुंदर मोती वेचले आणि जे आपल्या साहित्यामध्ये उपलब्ध करून दिले। तिला दृष्टी होती, म्हणजे ती दृष्टी असण्यासाठी पुस्तकी शिक्षण असेल किंवा नसेल त्याचा काही फारसा फरक नाही, पण हृदयात प्रेम असायला हवे। हृदयात प्रेम असलं की बरोबर परमात्मा आपल्याला ती दृष्टी देत असतो। आता ह्या मनावरती कार्य करत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची मदत घेता येते। प्रत्येकाने आपल्याला जो भाग जमतो तो घ्यावा। अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा। पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा। कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका।